नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। मंडळी, आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त पौष्टिक आरोग्यदायी असे सोप्या पद्धतीने नाचणीचे मोदक किंवा लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। नाचणीचे मोदक करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी नाचणीचे पीठ, 1 वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, 2 चमचे दूध, आवडीनुसार सुकामेवा आणि मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा लागणार आहे। प्रथम मिक्सर जारमध्ये साखर घालून बारीक पिठी साखर करून घ्यायची। ही आपली पिठी साखर तयार झाली। मोदकासाठी लागणारा सुकामेवा कट करून घ्यायचा। आता कढईमध्ये घेतलेल्या तुपापैकी निम्मे तूप घालून त्यात नाचणीचे पीठ घालून ते मध्यम आचेवर सतत परतत भाजावे। मंडळी, गणपती बाप्पाची आवडती मिठाई मोदक, तर मग बाजारातील महागड्या मिठाईपेक्षा घरी केलेले आरोग्यदायी पौष्टिक मोदक आपल्या मनाला समाधान देते। आता या पिठात राहिलेले तूप थोडे थोडे घालून चांगले भाजून घ्यावे। जसजसे पीठ भाजू तसतसे खमंग भाजल्याचा सुगंध दरवळू लागतो। तसेच हे पीठ फसफसून त्यास गडद रंग येऊन ते खमंग भाजले जाते। मंडळी, हा सुकामेवा भाजून न घेता किंवा तळून न घेता तो या नाचणीच्या पिठात हे पीठ भाजत आल्यावर घातल्यास छान तळला जातो। वेगळा असा हा सुकामेवा भाजण्याची गरज नाही। आता गॅस बंद करून त्यात सावधपणे दूध घालायचे, कारण दूध घातल्यावर हे पीठ फसफसून वर येते। दूध घातल्यामुळे मोदक टाळूला चिकटत नाही, ते खमंग होतात। तसेच दूध घातल्यावर या पिठास आणखी गडदपणा येतो। आता गॅस बंद करून हे नाचणीचे पीठ थंड करावे। मंडळी, नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडांना बळकटी येते। तसेच नाचणीमध्ये लोहाचे प्रमाणही जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। नाचणीतील फायबर आणि कमी कॅलरीज त्यामुळे पाचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते। हे नाचणीचे सेवन लहान मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे। आता थंड झालेल्या नाचणीच्या पिठात पिठी साखर घालून छान एकजीव होईपर्यंत मिक्स करावे। पिठी साखरेच्या गाठी असल्यास त्या मोडायच्या। आता नाचणीचे पीठ आणि साखरेचे मिश्रण छान मिक्स झाल्यावर यात छान स्वाद येण्यासाठी व सुगंधासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। आता हे मिश्रण छान मिक्स करून त्याचा गोळा होतोय की नाही हे पाहावे। झाल्यास हे मोदकाचे सारण झाले असे समजावे। आता मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात सुकामेवा घालून त्यात नाचणीच्या मोदकाचे सारण दाबून भरायचे।
आता हा मोदकाचा साचा अलगद उघडून त्यातून हळुवारपणे मोदक बाहेर काढायचा। अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करायचे। याच नाचणीच्या सारणाचे लाडूही वळावे। हे नाचणीचे मोदक महिनाभरही टिकतात। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।